नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे, BSc ॲग्रिकल्चरचे जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते केलेलं नाही आहे, परंतु त्यांना काय करायचे आहे, ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे। तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? तुम्हाला रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर तुम्हाला ॲग्रिकल्चर करता येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, एक आपलं नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे की तुमचं 1 वर्ष व्हायला जाऊ नये यासाठी जे काही CET सेलने आहेत तर तुमच्यासाठी काय केलेलं आहे, जे काही आपलं कॉलेज प्रेफरन्स, आता तुम्हाला हे लाल कलरमध्ये तुम्हाला नोटीस दिसत असेल, कॉलेज प्रेफरन्स ऑप्शन कॅप सेकंड अवेलेबल फॉर एलिजिबल कॅन्डिडेट, ही एक नोटीस आहे। आत्ता जे काही कॅन्डिडेट आहे त्यांचं रजिस्ट्रेशनचे जे काही कॅपचे प्रेफरन्स आहेत ते झाले आहेत। तर इम्पॉर्टंट नोटीस अशी आहे की रजिस्ट्रेशन ॲक्टिवेट फॉर इन्स्टिट्यूट लेवर कोटा मॅनेजमेंट, जे काही मॅनेजमेंटचे ॲडमिशन असतील तर अशा मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी ज्या विद्यार्थ्यांनी BSc ॲग्रिकल्चरचे फॉर्म भरलेले नाही आहे परंतु तुम्ही CET दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना नव्यानेसुद्धा इन्स्टिट्यूट लेवल कोठामध्ये जाऊन तुम्हाला काय करता येणार आहे, तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी तुम्ही त्याला ॲप्लाय करू शकता। तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल परंतु तुम्हाला ॲग्रिकल्चर करायचे आहे, तुम्ही CET दिलेली असेल तर अशा विद्यार्थ्यांना काय करता येणार आहे, मॅनेजमेंट कोटामध्येच तुम्हाला इन्स्टिट्यूट लॉग इनवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यानंतर तुमचं BSc ॲग्रिकल्चरला मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन होईल। परंतु मॅनेजमेंट कोट्याची जी काही ॲडमिशनची जी काही फीज असते तर ती खूप असते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आहे त्याच फीजमध्ये जर मॅनेजमेंटने BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला हेल्पलाईन नंबर आहे, त्यावर जाऊन तुम्ही काय करा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा। त्यानंतर आपण काय करूया की तुम्हाला आहे त्याच फीजमध्ये काय करूया, आपण मॅनेजमेंटसाठी तुम्हाला आपण ॲडमिशन देण्याचा 100% मी माझ्याकडून प्रयत्न करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।